नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांचा आता देवदर्शन वगैरे सगळं काही पार पडलेलं आहे. आणि आता देवदर्शन झाल्याच्या नंतर मग इकडे नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ यांची आता मधुचंद्राची रात्र आलेली आहे. आणि त्यासाठी आता दोघही भाऊ तयार आहेत. आणि आता दोघही खूप एक्सायटेड आहेत. तर आता चक्क पार्थची खोली ही स्वतःच्या हातांनी रम्या सजवणार आहे. आता नेमकं काय काय कसं कसं घडतं हे सगळं बघूया. तर आता आपण पाहिलंय की देवदर्शनावरून आल्यावर नंदिनी आणि काव्या ह्या थकलेल या असतात, तर पार्थ आणि जीवा हे सुद्धा जरा दमलेले असतात. त्यामुळे आता नंदिनी आणि काव्या यांना आता गेस्ट रूममध्ये आराम करायला सांगितलेला असतो मालिनी काकूंनी. तर जीवा आणि पार्थ या दोघांना युग म्हणतो, तुम्ही माझ्या खोलीत आराम करा. मग ते लोक निघून गेल्याच्या नंतर आता लगेचच आता रम्या ही युगला म्हणते, युग चल आपण आता पार्थ आणि काव्याची रूम डेकोरेट करू. आई म्हणजे काय आहे, आता देवदर्शनही झालं आणि लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजाही झाली. आता नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ हे चौघेही एकमेकाबरोबर राहू शकतात. आणि आज यांची पहिली रात्र आहे आणि पहिली रात्र ही नेहमी स्पेशल्स असली पाहिजे. चल आपण दोघं मिळून पार्थ आणि काव्याची रूम डेकोरेट करू. युगला आश्चर्यच वाटतं की चक्कर रम्या म्हणते पार्थची खोली ती तिच्या हाताने हनीमूनसाठी डेकोरेट करणार आहे, ते सुद्धा काव्याबरोबर. मग रम्या म्हणते, काय झालं युग, असं का बघतोयस? माझ्याकडे विश्वास पटत नाहीये ना माझ्यावर? पण अरे मी ठरवलं आता सगळं सोडून मूव्ह ऑन व्हायचं आणि मी झालीये. चल चल चल, वेळ वाया नको घालूया. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे युग आणि रम्या रूममध्ये येतात. रम्या आणि युग छान असं गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि लाइटिंगने, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या कॅडल्सने रेड आणि व्हीट कॉम्बिनेशन करून डेकोरेशन करतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे मालिनी काकू आणि मिथुन काका हे दोघंजण मिळून आता इकडे जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये डेकोरेशन करायला येतात. आता विक्रम काका सुद्धा त्यांच्याबरोबर असतात. विक्रम काका सुद्धा त्यांना थोडी थोडी मदत करत असतात. मालिनी काकू सांगतात की नंदिनी आणि जीवाची खोली आपण पूर्णतः पांढऱ्या शुभ्र मोग्याच्या फुलांनी सजवायची. नंदिनीला मोग्याची फुलं खूप आवडतात आणि मोगरा आहे जीवा आणि नंदिनीच्या प्रेमाच प्रतीक आहे. जसं चाखा आपला म्हणजेच विक्रम आणि माझ्या प्रेमाच प्रतीक आहे, त्याबरोबर विक्रम लगेचच लाजतो. तशी मालिनी म्हणते, झालं झालं, पुरे झालं तुमचं लाजणं. खुमसण, चला आठवा लवकर. तर दुसऱ्या बाजूला आता सगळं डेकोरेशन वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मग रम्या आणि युग दोघंही जण म्हणतात, फायनली सगळं छान झालंय आणि खूप सुंदर खोली दिसते. रम्या आता युगला म्हणते, चल युग आता आपण बाहेर जाऊ. मग खोलीचा दरवाजा बंद करून रम्या व युग तिकडून बाहेर येतात. रम्या विचार करू लागते की नाही काहीही झालं तरी पार्थ आणि काव्याने आज एकत्र येता कामा नये. आजची ती एकच रात्र आहे की ज्यामुळे सगळ्या गोष्टीचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे. आणि तसंही जरी काव्या इकडे आली तरी सुद्धा काव्या आणि पार्थमध्ये काहीही होता कामा नये. त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मी खोली जरी माझ्या हाताने डेकोरेट केलेली असली तरी पार्थला मी इतर कोणाच्याही होताना नाही बघू शकत. मला सहनच नाही होणार. पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. मग आता लगेचच इकडे रम्याही किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन आता ती जायफळ पावडर जी असते ती लगेचच एक ग्लास दुधामध्ये मिसळते आणि दुसऱ्या ग्लासामध्ये असंच दूध घेते. आणि मग ती आता मालिनीला म्हणते, मामी मी एक काम करते, नंदिनी आणि काव्या यांना जरा दूध देते. नाही म्हणजे काय आहे ना, अगं दोघीही जणी खूप दमले आहेत. दोघी ही दुधाची गरज आहे, आरामाची गरज आहे. तसंही आता त्या गेस्ट रूममध्ये बसल्या आहेत, आता त्यांच्या खोलीत शिफ्ट होतील ना. मग लगेचच रम्या गेस्ट रूममध्ये 2 दुधाचे ग्लास घेऊन येते. एक रम्या काव्याच्या हातात देते, एक नंदिनीच्या हातात देते. तुम्ही काही खाल्लं नसेल ना सकाळपासून, तुमचा उपवास असेल ना, कमीत कमी दूध
तरी पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल असं ती म्हणते. त्यावर लगेचच काव्या म्हणते, थक यू सो मच रम्या, मला याची गरजच होती. त्याबरोबर जीवा हा युग हा लगेचच नंदिनीला म्हणतो, नंदिनी वहिनी, तू सुद्धा दूध घे, तुला सुद्धा जरा बरं वाटेल. त्यावर नंदिनी युगला हो युग थक्स असं म्हणते. युग म्हणतो, आता आपण निघायचं का रम्या? नाही, म्हणजे त्या दोघी घेतील त्यांचं दूध आणि हो एन्जॉय करा हा दोघींनी. पण त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, युग चल ब्र, उगाच फाजील बोलू नकोस. आणि मग युग आणि रम्या बाहेर येतात. आता नंदिनी आणि काव्याला दूध दिल. यानंतर रम्या ही खुश असते. रम्याला वाटत असं की चला आता एकदा का काव्या ते दूध प्यायली की त्यानंतर मग मला होत तसंच सगळं घडणार. काव्या खोलीत जाईल आणि तशीच झोपून राहील. आणि मग पार्थ रूममध्ये जाईल आणि पार्थ विचार करेल की जाऊ दे, उगाच मी नाही उठवत आता काव्याला झोपलीय, तिला झोपू देत. कारण पार्थ तसाही खूप मायळू आणि दयाळू स्वभावाचा आहे. मग आता रम्या विचार करते, चला आजची रात्र तर कशीबशी मी थोपवून धरलीय. तर दुसऱ्या बाजूला आता विक्रम काका हे आपल्या दोन्हीही मुलांना म्हणत असतात, काय रे, आता झालं, सगळं झालं, आता तुम्हाला जे होय ते तुम्हाला खायनली मिळणारे. त्यावर लगेचच आता जीवा आणि पार्थ विक्रमकडे बघायला लागतात. तर विक्रम म्हणतो, अरे असं नका रे बघू बाप आहे, मी तुमच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे ना हे मला बरोबर माहितीये. ज्या आपापल्या खोल्यांमध्ये आपापल्या बायकांना घेऊन जा. तर इकडे आता रम्याने दिलेल दुधाचा ग्लास काव्या फ्रेश होऊन नुकत प्यायला घेतच असते. इतक्यात खोलीत पार्थ येतो. आता पार्थ गेस्टला बघून तो हसत असतो. त्याबरोबर काव्या सुद्धा पार्थला बघते आणि हसू लागते. आता ती दुधाचा ग्लास तिथेच गेस्ट रूममध्येच टेबलावरती ठेवते आणि मग आता ती पार्थच्या जवळ चालत येते. पार्थ आता काव्याला उचलून घेतो आणि आता तो उचलून काव्याला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागतो. हे सगळं रम्या बघते, पण रम्याला वाटत या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण काव्या तर मी दिलेल जायफळ दूध प्यायली. मग पार्थ काव्याला रूममध्ये घेऊन येतो, बेडवरती झोपतो. काव्या ही पार्थला म्हणते, देशमुख काय? त्याबरोबर पार्थ म्हणतो, सांगतो, एकच मिनिट. आणि तो जाऊन खोलीच दार बंद करून घेतो आणि त्यानंतर तो काव्याला एक पिंक कलरचा सेक्सी गाऊन घालायला देतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या आहे. रूममध्ये गेल्यावर नंदिनी जीवाची वाट बघू लागते. नंदिनीला वाटत असतं की जीवा कधी येतील, पण जीवा काही आता येत नाही. मग नंदिनी ही स्वतःच रूममध्ये जाते, बघते तर काय रूम खूप सुंदर मोगराईच्या फुलांनी डेकोरेट केलेली असते. मग नंदिनी आता तिथे बसते. इतक्यात तिकडे जीवा येतो. जीवा नंदिनीला बघतो आणि बघतच राहतो, कारण नंदिनीने सुंदर लाल रंगाची साडी नेसलेली असते. ती मॅट लिपस्टिक, ते गजरा, सुंदर कपाळावर छोटीशी टिकली, डोळ्यात काजळ, कानात छोटेसे ते कानातले. हे सगळं बघून जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. जीवा लगेचच नंदिनीकडे येतो आणि आता बसलेल्या नंदिनीच्या चेहऱ्यावरती जीवा तो मोग्याचा गजरा फिरवत असतो. नंदिनी हणत असते, जीवा अहो काय करता आहे? जीवा म्हणतो, काही नाही, बायकोने असून किती सुंदर असावं आणि नव्याने तिचं कौतुक कसं करावं याचा मनातल्या मनात विचार करतोय. नंदिनी हसते आणि म्हणते, काय बायकोने सुंदर नव्याने हिशोब काय बोललात? मला काहीच कळलेलं नाहीये. जीवा म्हणतो, कळूही नये एवढीच माझी इच्छा आहे, हळूहळू समजेल तुला. नंदिनी, खरंच तू काय सुंदर दिसतेस. तर आता दोघीही जोडपी अशीच रूममध्ये छान एन्जॉय करतात. छान आता त्यांचा मस्त रोमांस वगैरे होतो. दोघही जोडपी अगदी एकत्र आलेली असतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मुलांची पहिली रात्र सुद्धा आता होऊन गेली आहे. लग्न सुद्धा होऊन गेली आहे. या गोष्टीने मालिनी काकूंचा ऊर अगदी आनंदाने ओसांडून वाहत असतो आणि त्यामुळेच मालिनी काकूंनी आता सकाळ सकाळ छान मस्त खिरीचा बेत आखलेला असतो. मग आता नाश्त्यासाठी त्या सगळ्यांना बोलवतात. सगळी मुलं नाश्त्याला आल्यावर मग इकडे काव्याला जाबाणे येत असतात. त्याबरोबर लगेचच आता जीवा आणि मालिनी काकू या काव्याला विचारू लागतात, काय काव्या,
तुला इतक्या जाबाण्या येतायत, रात्रभर झोप झालेली दिसत नाही, रात्र जागून गेलीये वाटतं. त्यावर काव्याला असते तसा जीवा. म्हणतो, काय वाटते का तुला? आम्ही गप्पा मारायला रात्र जागून गेलीय असं म्हणतोय का? तुम्ही काही वेगळं करत होतात का की गप्पाच मारत होतात? त्यावर काव्या म्हणते, तू गप रे जीवा जरा. त्याबरोबर लगेचच इकडे आता हे सगळं काही रम्या बघत असते. रम्याला मनातल्या मनात हसू येत असतं. रम्या म्हणत असते, या सगळ्यांना जे काही वाटते तसं काहीही घडलेलंच नाहीये. वसवत्या रम्याला म्हणते, रम्या तू का हसतेस? तुला काय झालं? त्यावर मग रम्या म्हणू लागते, आई अगं कसं शक्य आहे की काव्याही ते मधुचंद्राची रात्र वगैरे सेलिब्रेट करेल, कारण मी तर काव याला रात्री जायफळ घातलेलं दूध दिलं होतं. इतक्यात त्या ठिकाणी अशा एक दुधाचा भरलेला ग्लास आणि एक रिकामा ग्लास घेऊन येत म्हणते, अरे रात्री तुम्हाला रम्या ताईंनी दूध दिलं होतं ना काव्याताई आणि नंदिनी ताई? मग तुमच्यापैकी दूध कोण प्यायलं नाही रात्रीचं? त्यावर नंदिनी म्हणते, मी तर प्यायले होते. काव्या म्हणते, माझं चुकून प्यायचं राहिलं. त्याबरोबर लगेचच आशा म्हणते, बाबू अहो नंदिनी ताई, म्हणजे तुम्ही रातला दूध तरी प्यायलं पण काव्याताई, अहो तुम्ही तर रात्रीपासून अजून उपाशीच आहे. होय काय हो काव्याताई, याला कायम हाणायचं? आता बरं जाऊ द्या, आता ते समुद एक काम करा, काहीतरी खाऊन घ्या. तुम्हाला भूक नाही का लागली रात्रभर? त्याबरोबर काव्य हसते आणि म्हणते नाही, आणि मग ती खायला घेते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, भूक ज्या व्यक्तीची लागते ती तिच्या जवळच होती ना, त्यामुळे तिला भूकच लागली नाही काय काव्याबरोबर ना? त्यावर काव्या हसते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बर 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 लाजलीस हो लाजलीस, आता पुरे झाले लाजणं. खुमसण प्लीज पटापट खाऊन घ्या आता, नाहीतर आठवत ते ना गेल्यावेळी हॉस्पिटलमध्ये कस ऍडमिट करायला लागलं होतं. आता पुन्हा त्यावर लगेचच मालिनी काकूना पार्थ म्हणतो, आई प्लीजच. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे बाबा गंमत केली तुझ्या बायकोचीत. यानंतर मग आता लगेच इकडे आता हे दोघही जोडपी खायला घेणार असतात. इतक्यात युग युग त्यांना थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, असंच नाही खायचं. त्यावर काव्य म्हणते, मग आता काय करायचं युग? त्यावर युग सांगतो, अरे एवढा छान गोडाचा पदार्थ आहे, एकामेकाला कमीत कमी घास तरी भरवा रे. मग काय आता पार्थ काव्याला, काव्या पार्थला, जीवा नंदिनीला, नंदिनी जीवाला, असे चौघही जण एकमेकाला छान घास भरवतात. त्यानंतर मग आता पार्थ विचारतो, आता तरी झालं का? तुझ्या मनासारखं आता आम्ही खाऊ शकतो का? त्यानंतर युग म्हणतो, हो आता तुम्ही खाऊ शकता. मग काय? मग आता सगळेजण खाऊन वगैरे घेऊ लागतात. त्याबरोबर आता हे सगळं बघून खरं तर रम्याला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यात रात्री काव्या दूध प्यायली नाही, म्हणजे काव्या आणि पार्थमध्ये जे नको घडायला हवं होतं अशी रम्याची इच्छा होती, ते सगळं सुद्धा घडून गेलेलं आहे. या गोष्टीचा सुद्धा रम्याला खूप राग आलेला असतो. रम्याचं डोकं फिरलेलं असतं, तिची चिडचिड होत असते, आणि आता तो राग, ती चिडचिड, तो त्रागा ती सगळ्यांसमोर दाखवूही शकत नसते, कारण सध्या तिला सगळ्यांच्या गुड बुकमध्ये यायच्या सगळ्यांना तिला दाखव ती कशी बदलली आहे, ती कशी चांगली झाली आहे, ती कशी सुधारली आहे. त्यामुळे मग आता रम्या काय करते? रम्या तिकडनं उठते आणि म्हणते, माझा फोन आलाय, मी आलेत. जरा आलेच. हा फोन उचलून, कामाचा फोन आहे. ऍक्च्युली पार्थ आणि जीवा ऑफिसला जात नाहीत ना, त्यामुळे मामाने कामाची जबाबदारी जास्त माझ्यावरती सोपवली. आणि असं म्हणत मग रम्या ही लगेचच हॅलो हॅलो करत आता तिच्या खोलीत येते. वसवत्याला तर बरोबर माहीत असतं की रम्याला काहीही फोन वगैरे आलेला नाहीये, तर रम्याला हे सगळं बघून सहन होत नाहीये, आणि म्हणूनच रम्या रूममध्ये गेली. मग वसवत्या रम्याच या मागोमाग रूममध्ये येते. तर रम्या आता ड्रॉवरमध्ये जो कटर असतो तो काढते आणि स्वतःच्या नसेवरती ठेवून ती बघत असते, आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. इतक्यात वसवत्या तिकडे येते आणि वसवत्या रम्याच्या हातातून तो कटर हिसकावून घेते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं रम्या? नाही म्हणजे बालिशपणाची सगळी हद्द पार केली अस.
तू आता सगळ्यांसमोर दाखवत होतीस की तू कशी मूव्ह ऑन झाली आहेस काल रात्री. स्वतःच्या हाताने, पार्कच्या आणि काव्याच्या खोलीत, गुलाबाच्या पाकळ्याने डेकोरेशन काय केलंस, कॅडल्स काय लावल्यास. आणि आता हे सगळं काय चाललंय? तुझं नक्की काय तुझ्या मनात आहे ते सांग. तरी तुला त्रास होतोय, तुला आनंद होतोय, तुला राग येतोय, तुला दुःख होतेय, जे काही असेल ते कमीत कमी स्वतःच्या जन्मदात्या आईजवळ तरी मनमोकळेपणाने खरं बोल ना. मला कसं कळणार तुझ्या मनात काय सुरू आहे ते? तू तुझ्या मनाचा काही ठाव ठिकाणा मला लागूच देत नाहीयेस. जर मला तू कळूच दिलं नाहीस तर मला कळणार कसं? रम्या त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई अजून काय कळायचं तुला दिसत नाहीये? तुला माझी अवस्था काय झाली आहे ती? अगं मी जे ठरवते ना ते सगळं फ्लॉप होतं ग. त्याबरोबर वसवत्या म्हणते, तू काय ठरवलं होतस मला सांग ब्र. रम्या म्हणते, काल रात्री माझी अशी इच्छा होती की पार्थ आणि काव्याने एकत्र येऊ नये. त्यासाठी मी काव्याला जायफळ घातलेलं दूध प्यायला दिलं होतं. पण बघ ना देवाने सुद्धा काय घडवून आणलं. ती काव्या ते दूध प्यायलीच नाही. ते दुधाचा ग्लास तिथेच राहिला, त्याच गेस्ट रूममध्ये. आणि काव्या आणि पार त्यांच्या खोलीत निघून गेली. आणि खोलीत गेल्याच्या नंतर काव्या जेव्हा सकाळी उठते तेव्हा काव्याला एवढ्या मरणाच्या जांभण्या येतात. मग काय समजायचं आता या सगळ्याचा अर्थ त्यावर? मग वसवत्या तिला समजावते की रम्या हे बघ, शांत हो. तुला जर या गोष्टी पटत नसतील तर आपण एक काम करू, आपण दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होऊ, सोडून देऊ हे सगळं. रम्या म्हणते, नाही, आपण असं काहीही करायचं नाही. तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू या नंदिनी आणि काव्याला जवळ बसवतात आणि समजून सांगत असतात, नंदिनी, काव्या, हे बघा, आता आपल्या घरामध्ये खूप गोष्टी घडून गेल्या, खूप घटना घडून गेल्या. घराने आपल्या खूप मोठं संकटही पाहिलं डिसेंबर महिन्यामध्ये. पण आता ते सगळं घडून गेलेलं आहे, होऊन गेलेलं आहे. आणि मला आता पुन्हा तुमचं नवीन लग्न झाल्यामुळे त्याच गोष्टी उखरायच्या सुद्धा नाहीयेत. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे तेव्हा जे काही घडलं ते सगळं विसरून आपण आता पुढे आलोय. पण प्लीज पुन्हा तुम्हीच्यापैकी एकही जण हे घर सोडून जाणार नाही याची मला खात्री द्या. मला वचन द्या. पुन्हा जर असं काही झालं ना तर मी तर जगूच शकणार. त्याबरोबर नंदिनी लगेचच मालिनीच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, आई, अहो काय बोलताय तुम्ही? आणि पुन्हा असं काहीही होणार नाही आपल्या घरात. आणि एकदा होते त्यालाच तर चूक म्हणतात. नाही, समोरून पुन्हा माणूस जो करतो तो मूर्खपणा असतो. तशी लगेचच काव्या सुद्धा म्हणते, आणि आई, तुमची कुठलीच सून मूर्ख नाहीये. तुमच्या दोन्हीही सुना हुशार आणि चांगल्या बुद्धीच्या आहेत, चांगल्या विचाराच्या आहेत. एकदा आपल्या घरात जे काही घडून गेलं आहे ना, त्या वादळामुळे आपलं घर आता पूर्णपणे बळकट दणकट झालंय. आता आपल्या घरात केवढंही मोठं संकट आलं, घरावर केवढंही मोठं वादळ आलं ना, तरी तुमच्या या सुना याच घरात पाय रोवून घट्ट खंबीरपणे उभ्या राहतील आणि त्या संकटाशी सामना करून घराचं रक्षणही करतील. शब्द आहे आमच्या तुम्हाच्या दोघींच्याही. तुम्हाला की आजच्यापासून आम्ही दोघीही या घरच्या सुना कुठेही जाणार नाही. आजपासून हे घर आमचं आहे. अगदी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कायम याच घराशी बांधल्या राहू. आम्ही असं नाही म्हणत की आमचं माहेर आम्हाला तुटलं, आम्ही माहेरीही जाऊ, पण आम्ही आमचं सासरही तितक्याच नेटाने सांभाळू. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला पार्थ हा रूममध्ये बसून त्याच्या आणि काव्याच्या लग्नाच्या गोष्टीचा विचार करत असतो. तो विचार करतो, खरंच हे किती आउटस्टँडिंग आहे ना. म्हणजे एकदा लग्न झालं काय, नंतर त्याच लग्ना घडलेल्या घटनांमुळे पुन्हा एकदा प्रेमाने लग्न झालं काय. आजपर्यंत कोणाचंच असं घडलं नसेल. असं सुंदर लव्ह स्टोरी आमची झालीय. खरंच म्हणजे जर भविष्यात कधी कोणाला लव्ह स्टोरी सांगायला बसलो तर लोकही हसतील आमच्या लव्ह स्टोरीवर. आणि आमच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट काढायला गेलो तरी अगदी छान, मस्त टर्न आणि ट्विस्ट असलेला चित्रपट बनेल असा पार्थ विचार करत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता आपल्या जीवाने काय केलेलं असतं. जीवाने
आता त्याच्या आणि नंदिनीच्या लग्नाचे जे फोटो असतात, जे त्याला खास करून आवडलेले असतात, ते सगळे फोटो त्याने त्याच्याकडे घेतलेले असतात. आणि आता सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपला जीवा जातो आणि आता मस्तपैकी तो एका फोटोच्या दुकानामधून छान ते सगळे फोटो बनवून घेऊन येतो. आणि आता नंदिनीचे आणि त्याचे सप्तपदीचे किंवा त्यांचे कन्यादानानंतरचे फोटो, त्याचबरोबर मंगळसूत्र घालतानाचे फोटो, हार गळ्यात घालतानाचे फोटो, ते सगळे जे फोटो असतात त्याच तो मस्त कोलाज मोठच्या मोठं कोलाज बनवून घेतो. आणि ते कोलाज तो आता त्यांच्या खोलीतल्या भिंतीवरती लावतो आणि ते सुद्धा त्यांच्या बेडच्या भिंतीवरती. आणि मग तो म्हणत असतो की वाह वाह, बेडवरती हे सुंदर सुंदर असं फोटो फ्रेम, किती सुंदर दिसतंय. खरंच मी आणि नंदिनी या लग्नात किती आनंदी दिसतोय ना. जून सगळं विसरून आता आम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करायचं ठरवले. त्यामुळे हा फोटो इथे लावणं खूप गरजेचा होता. नंदिनीने हा फोटो बघितला की नंदिनी सुद्धा खूप खुश होईल. आमच्या जुन्या फोटोमध्ये स्माईल एआयने जनरेट करून आणली होती मिथुन काकाने, पण आमच्या या फोटोमधला आनंद काही अरच आहे. एआयपेक्षा खरी स्माईलच खरंच खूप गोड असते, असा विचार जीवा करू लागतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.